नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि चिकित्सालय मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। ऑल क्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूलच्या माध्यमातून महेश वसंतराव चव्हाण येलदरी तालुका जिंतूर जिल्हा परभणी यांचा आपण शुगरकेनचा एक प्लॉट केला होता गेल्या वर्षी, ऊसाचा बेने प्लॉट म्हणून। पाहूया त्याची काय अवस्था आहे आता। या ऊसाला लावून आज 11 महिने 10.5 महिने पूर्ण होतात। 11 महिन्याचा प्लॉट जवळपास आहे हा। बेनी प्लॉट एक नंबर। चांगली दिसली, कांडे म्हणून घेतली नाही। पहा 6 इंच पूर्ण कांड्याची लांबी आहे। एक नंबर ग्रोथ, जबरदस्त। हा ऊसाचा प्लॉट, याचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलेलं आहे क्रॉप डॉक्टर PM यादव पाटील यांनी। 86-032 नीरा ही व्हरायटी आहे। एक नंबर बियाणं तयार झालेलं आहे आज, आणि त्यांची ऊसाची लावगण पण चालू आहे। खूप छान। तर आपण आज किती कांड्यावर आहे हो ऊस। एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 25 ते 26 कांड्यावर ऊस आहे आज हा। 11 महिन्याचा प्लॉट। नीरा 86-032 को नीरा 86-032। एक नंबर प्लॉट आहे। 12 महिन्याच्या या ऊसाला जवळपास आपल्याला अपेक्षित ॲव्हरेज आहे 120 टन सरासरी। पाहूया आता। बेन लावगण चालू आहे आणि बेने प्लॉट हा तुटत आहे, आणि याच्यानंतर दुसरी जी लावगण आता इथं होणार आहे त्याचं आपण टनेज जास्तीत जास्त काढण्याचा प्रयत्न करणार आहोत। कांड्याची लांबी तर एक नंबर मिळाली। 6 इंच 7 इंच लांबी आहे कांड्याची। पाहूया एकदा हे ऊस मोजून आपण। एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 25 ते 28 कांड्यावर ऊस दाखवतोय। खूप छान ऊसाची ग्रोथ आहे, एक नंबर। कांड्याची जाडी लांबी छान मिळाली, आणि याला अपेक्षित ॲव्हरेज आहे आपल्याला 120 टनाच्या पुढे, 120 प्लस। तर मित्रांनो, कसा वाटला हा प्लॉट? लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा। थँक्यू, धन्यवाद।